मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले, आता दळभार आपुलाले, सरसे करा. मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. जया जिया अक्षौहिणी, तेणे तिया आरणी, वरगण कवण कवणी, महारथिया. ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. तेणे तिया आवरीजे, भीष्मातळी राहीजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे, तुम्ही सकळ. त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावी आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा, साचू आमुचा. या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे, यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे. या राजयाची या बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. तो गाजतासी अद्भुतू, दोन्ही सैन्य आणतू, प्रतिध्वनी न समातू, उपजतासी. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्मदेवी आस्फुरिला. तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले, जैसे आकाशका पडिली तुटोनिया. ते दोन्ही आवाज मिळाली तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काही आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. घडघडीत अंबर, उचंभळत सागर, क्षोभली चराचर, कांपत असे. त्यामुळे आकाश घडाडले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागली. तेणे महाघोष गजरी, दुमदुमिताती गिरीकंदरी, तव दळा माझी रणतुरी आस्फुरिली. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणामून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. उदंड सैंघ वाजते, भयानखे खाखाते, महाप्रलयो जेथे धाकडांसी. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली, मी म्हणणाऱ्यांनाही तो महाप्रलय वाटला. भेरी निशाण मांदळ, शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोलाहळ सुभटांचे. नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. आवेशे भुजात राहाटिती, विसनेले हांका देती, जेथ महामद भद्रजाती आवरतीना. ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले. कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. तेथ भेडांची कवण मातू, कांचया केर फिटतू, जेणी दचकला कृतांतू आंग निघे. तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्टच कशाला पाहिजे. कच्चे लोक तर कसपटासमान उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळीत होऊन पायच धरीना. एकान उभयाची प्राण गेले, चांगांची दात बैसले, बिरुदाचे दादुले हिनवताते. त्यापैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दात खिळी बसली आणि मी म्हणणारेने नामांकित वीर थरथर कापू लागले. ऐसा अद्भुत तूर बंबाळू, ऐकोणी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रलय काळू, वोढवला आजी. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलय काळ येऊन ठिपला असे देव म्हणू लागले. ऐसी स्वर्गी मातू, देखोनी तो आकांतू, तव पांडव दळा आंतू, वर्तले काही. तू आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्या तिकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळी येची, कांतली चारी.
जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारी 4 घोडे जुंपली होती. की पाखांचा मेरू जैसा, रहंवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटलिया दिशा जया चेनी, व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठींचा राणा जाणं, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत.